इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे। याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो। सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हा स्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अॅडव्होकेट जगदीश धायतिळक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी योग्य पद्धतीने त्यांचा निपटारा कसा करता येईल, त्याचे समाधान कसे मिळेल, हे गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टलवर सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याचा वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा। त्याचप्रमाणे प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत एक QR कोड तयार करावा। हा कोड त्या तहसील कार्यालयातील प्रत्येक गावापर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी। हा QR कोड स्कॅन करून तहसील कार्यालय तालुकास्तरीय यंत्रणांबाबत नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी नागरिकांमार्फत केल्या जातील आणि त्याचा निपटारा तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने त्वरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत खात्री करण्यासाठी एका एजन्सीमार्फत दररोज किमान 1 ते 2 हजार नागरिकांना फोन कॉल करण्यात येतील। त्यांना मिळणाऱ्या योजनेविषयी माहिती घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले। अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सुशासनाचे महत्त्व सांगून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली। तसेच आजच्या जिल्हास्तरीय सुशासन सत्ता कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अॅडव्होकेट धायतिळक यांनी महसूल प्रशासनातील दिवाणी आणि महसुली कायद्याचे महत्त्व सांगून या कायद्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने कोणत्या कलमाखाली कार्यवाही करायची याची अत्यंत बारकाईने माहिती दिली। यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले।